नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेची जी परीक्षा आलेली होती, ओके, तर बघा ही एकूण 5 वर्गातील बऱ्याचशा पदांकरिता ही परीक्षा आलेली होती, ओके। तर त्या संदर्भात याची एग्जाम झाली मित्रांनो। एग्जाम झाल्यानंतर याचा फायनल मेरिट लिस्ट सुद्धा प्रिपेअर करून वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेली होती आणि सोबतच कालच्या म्हणजे 25 तारखेला, ओके, 25 जूनला जर वेबसाईट जर बघितला असणार तर 25 जूनला याची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट संकेतस्थळावरती पब्लिश करण्यात आलेली होती। त्या संदर्भात मी एक व्हिडिओ सुद्धा तयार केलेला होता आणि मी माझ्या चॅनलवरती अपलोड सुद्धा केलेला होता मित्रांनो। आता लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 26 तारखेला परत नागपूर महानगरपालिकेची वेबसाईट जी आहे, ओके, www.nmcnagpur.gov.in, ओके, तर या वेबसाईटवरती आज नवीन सूचनापत्र या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेला आहे। तर कालचा जो सूचनापत्र होता मित्रांनो त्याचा क्रमांक 11 होता आणि आजचा जो सूचनापत्र दिसतोय त्याचा क्रमांक किती आहे? 12, ओके। तर हा 12वा क्रमांकाचा जो सूचनापत्र आहे मित्रांनो, तर हा कशाच्या रिलेटेड आहे? हा आहे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या रिलेटेड, ओके, ज्यांचा सिलेक्शन झालेला आहे, ओके, आणि सोबतच म्हणजे ज्यांचा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे आणि सोबतच ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे, तर या सगळ्या कॅन्डिडेट्सला डीव्ही करिता बोलवण्यात आलेला आहे, ओके। तर डीव्हीचा शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे, ओके, कोणत्या दिवशी तुमचा कोणत्या तारखेला कोणत्या वेळेवरती तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, कोणत्या ठिकाणी होणार आहे, वेन्यू सुद्धा दिलेला आहे आणि सोबतच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता कोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे, ओके, हे सगळी माहिती या सूचनापत्र क्रमांक 12 मध्ये देण्यात आलेली आहे, ओके। तर बघा मित्रांनो, हा जो नोटिफिकेशन आहे म्हणजे सूचनापत्र क्रमांक 12 आहे, कोणत्या तारखेचा आहे? 26/6/2025। कोणत्या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेला होता? www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरती पब्लिश करण्यात आलेला होता, ओके। तर बघा, आता जर तुमच्याकडे जर हा नोटिफिकेशन आलेला नसेल तर याला डाउनलोड कसा करायचा त्याआधी आपण समजून घेऊयात, त्यानंतर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघून घेऊयात की ॲक्च्युली यामध्ये दिलेला काय आहे त्या नोटिफिकेशनमध्ये, ओके। तर त्यासाठी आता जसं तुम्हाला जर का तो नोटिफिकेशन डाउनलोड करायचा असेल तर सिम्पली तुम्ही गुगल क्रोममध्ये या आणि त्या ठिकाणी NMC नागपूर एवढं सर्च करा। सर्च केल्यानंतर बघा मित्रांनो, ही जी पहिली वेबसाईट दिसते या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला किंवा जो हा रिक्रुटमेंट खाली जर बघितला तर तुम्हाला हा रिक्रुटमेंट नावाचा एक फोल्डर दिसतोय, त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ओके। क्लिक केल्यानंतर लगेच बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय दिसतोय? हा 39 नंबरचा सिरियल नंबर 39 वरती काय दिसतोय? सूचनापत्र 12 रिगार्डिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ओके। तर इकडे बाजूला तुम्हाला पीडीएफचा ऑप्शन दिसतोय, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे असं लोड होऊन काय होणार मित्रांनो, जो काही नोटिफिकेशन आहे तुम्हाला डाउनलोड करता येणार, ओके। क्लिअर आहे? तर डाउनलोड करण्याची प्रोसेस समजली असेल तर आता या सूचनापत्र क्रमांक 12 मध्ये नेमका काय माहिती दिलेली आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, ओके। तर जाहिरात क्रमांक 804 PR दिनांक 23/12/2024 अन्वये नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ओके, म्हणजे जे ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल ज्युनियर इंजिनियर, ओके, कनिष्ठ अभियंता विद्युत इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनियर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ओके, असिस्टंट सिव्हिल इंजिनियर, नर्स परिचारिका GNM व वृक्ष अधिकारी ट्री ऑफिसर अशा 5 संवर्गातील बऱ्याचशा पदांसाठी परीक्षा आलेली होती, ओके। पदे भरण्याकरिता दिनांक 20/3/2025 ते 27/3/2025 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावरती संपन्न झालेली आहे, ओके। क्लिअर आहे? तर बघा ही परीक्षेचा दिनांक सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। वरील पदांकरिता लेखी परीक्षेचा निकाल 15/5/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। सदर परीक्षेच्या अनुषंगाने प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड प्रतीक्षा यादीप्रमाणे 521 उमेदवाराचे सूचनापत्र दिनांक 25/6/2025 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा, कालच्या डेटमध्येच एकूण 521 कॅन्डिडेट्सची लिस्ट देण्यात आलेली आहे, त्यामध्ये जे तात्पुरते म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट सुद्धा दिलेली होती आणि सोबतच वेटिंग लिस्ट कंबाईन एक PDF आलेला होता। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार, हा जो PDF आहे सूचनापत्र क्रमांक 11, बघा या ठिकाणी सूचनापत्र क्रमांक 11 दिसतोय। तर हा जो PDF आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकत असणार कनिष्ठ अभियंता झाला, त्यानंतर बऱ्याचशा पोस्ट होत्या, ओके। तर सगळ्या पोस्टचा या ठिकाणी जेवढे कॅन्डिडेट सिलेक्टेड आहेत, प्रोव्हिजनली सिलेक्टेड आहेत, बघा या ठिकाणी नर्स परिचारिकाचा सुद्धा दिलेला आहे, ओके। आणि वेटिंगचे सुद्धा कॅन्डिडेट बघा या ठिकाणी प्रोव्हिजनल निवड आणि प्रतीक्षा यादी हे सगळे म्हणजे टोटल किती होते मित्रांनो? 521, ओके। तर पुढे काय दिलेलं आहे? उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती निवड प्रतीक्षा यादीमधील एकूण 521 उमेदवारांची खालील तक्ता अ येथे नमूद केल्याप्रमाणे सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या
प्रमाणपत्रांच्या पडताळणी दिनांक 8/7/2025 ते 10/7/2025 या कालावधीमध्ये खालील नमूद ठिकाणी सकाळी 9:30 ते सायंकाळी 6 या वेळेत करण्यात येणार आहे. ओके, तर बघा तुमची जी डीव्हीची डेट कोणती असणार मित्रांनो, 8/7/2025, 8 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान डीव्ही होणार आहे. ओके, टाइम ड्युरेशन काय दिलेलं आहे, रोज सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजतापर्यंत. रोज म्हणजे किती तारखेपासून, 8, 9 आणि 10 अशा 3 दिवसामध्ये हा डीव्ही कंप्लीट होणार आहे. ओके, यास्तव उमेदवारास सर्व संबंधित कागदपत्रासह खालील नमूद ठिकाणी तक्ता अ येथे नमूद दिनांक, वेळेस व उपस्थितीत राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. उमेदवाराने खालील तक्त्याच्या नमूद केलेल्या वेळेस व दिनांकाच्या दिवशी पडताळणीकरिता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पडताळणीकरिता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचे नाव निवड यादीमधून कमी करण्यात येईल. ओके, तर ज्या डेट्स दिलेल्या आहेत त्या डेट्सवरती तुम्हाला डीव्ही करिता हजर राहायचं आहे. ओके, क्लिअर आहे. आणि जर का तुम्ही हजर जर राहणार नाही तर तुम्हाला निवड यादीमधून कमी करण्यात येणार. ओके, तर आता राहायचं कुठे आहे, म्हणजे उपस्थित राहायचं कुठे आहे, वेन्यू काय आहे, कागदपत्र पडताळणी करण्याचे उपस्थित राहायचे ठिकाण नागपूर महानगरपालिका नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, सिव्हिल लाईन्स नागपूर. ओके, तर बघा सिव्हिल लाईन्सला यांचा जो ऑफिस आहे NMCचा नागपूर महानगरपालिकेचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे. कोणत्या भवनामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवनामध्ये. ओके, ठीक आहे. तर तक्ता अ मध्ये कोणाची माहिती दिलेली आहे, नर्स म्हणजे 5ही पोस्टची. तर पहिल्या क्रमांकावरती नर्स परिचारिका GNM. ओके, तर 8 तारखेला सिरियल नंबर 1 ते 30. ओके, जे बघा आता या PDF मध्ये आपल्याला सिरियल नंबर 1 ते 30 कोणते कॅन्डिडेट्स आहेत ते सुद्धा दिसणार आहेत, पुढे बघणारच आहोत. तर त्यांचा जो डीव्ही असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तो कोणत्या दरम्यान होणार, सकाळी 10 ते 1:30 पर्यंत होणार. कोणत्या टेबलवरती जावं लागणार यांना, टेबल नंबर 1. ओके, त्यानंतर 8/7/2025 ला 31 ते 60 क्रमांकाचा जो सिरियल नंबर आहे त्यांचा सुद्धा डीव्ही 10 AM to 1:30 PM म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 1:30 पर्यंत होणार. परंतु टेबल नंबर किती आहे, टेबल नंबर 2. त्यानंतर आहे 8/7/2025. ओके, 61 ते 90च्या दरम्यानचे जेवढे काही कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा जो डीव्ही असेल तो कोणत्या दरम्यान होणार, दुपारी 2 ते सायंकाळी 6 पर्यंत टेबल नंबर 1 वरती होणार. आणि 8/7/2025 म्हणजे बघा नर्स परिचारिकाचं जर बघितलं तर एकाच दिवशी सगळेचे सगळे डीव्ही कंप्लीट होणार आहे. कोणत्या दरम्यान होणार, 91 ते 120 पर्यंतचा ज्यांचा सिरियल क्रमांक आहे 2 वाजता ते 6 वाजतापर्यंत होणार आणि टेबल नंबर 2 वरती होणार. ओके, तर असे किती कॅन्डिडेट्स आहेत, 120. तर 120 कॅन्डिडेट म्हणजे कसे मित्रांनो, बघा 52 पोस्ट आहेत. ओके, 52 पोस्ट करिता काही वेटिंग कॅन्डिडेट्सला सुद्धा म्हणजे वेटिंग कॅन्डिडेट्सची सुद्धा लिस्ट पब्लिश करण्यात आलेली होती. तर या वेटिंग कॅन्डिडेट्सला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. कशाकरिता, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा सुद्धा 8 तारखेला आहे मित्रांनो. या ठिकाणी टेबल नंबर 1 टेबल नंबर 2 दिलेला आहे. ओके, त्यानंतर तिसरा जो आहे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट. ओके, सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचा दिलेला आहे 9 तारखेला काही 142 कॅन्डिडेट्सचा दिलेला आहे आणि बाकी 10 तारखेला 142 कॅन्डिडेट्सचा होणार आहे. ओके, आणि त्यानंतर आहे 4थ्या क्रमांकावरती ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. ओके, तर यांचा 10 तारखेला होणार. 9 कॅन्डिडेट्स आहेत असे टोटल. आणि ट्री ऑफिसरचे बघा 10 तारखेलाच होणार. यांचे टोटल 12 कॅन्डिडेट्स आहेत. तर असे टोटल 21 कॅन्डिडेट्सचा डीव्ही होणार आहे आणि टेबल नंबर 1 टेबल नंबर 2. तर असे टोटल किती 521 कॅन्डिडेट्सचा डीव्ही होणार आहे. तर हे 521 कॅन्डिडेट्स म्हणजे कोणते मित्रांनो, ज्यांचा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे हे कॅन्डिडेट्स आणि यांच्यासोबतच वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे ते सुद्धा कॅन्डिडेट्सला हजर राहायचं आहे. ओके, तर कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांकरिता सर्वसाधारण आवश्यक सूचना. ओके, तर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. तर ह्या सूचना सुद्धा बघून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर जाहिरात क्रमांक 804/PR दिनांक 23/12/2024 अनुषंगाने उमेदवाराने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत. ओके, तर बघा जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहात मित्रांनो त्याची तुम्हाला प्रिंट घेऊन जाणे कंपल्सरी आहे. सोबतच परीक्षेच्या प्रवेश पत्राची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला जो हॉल तिकीट मिळालेला होता, ओके, तर हॉल तिकीटची प्रिंट सुद्धा तुम्हाला घेऊन जाणे कंपल्सरी आहे. तसेच फोटो असलेले मूळ ओळखपत्र उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी आवश्यक असणे. म्हणजेच तुमचा जो फोटो ID आहे मित्रांनो, ओके, एकतर तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा तुमचा जर पासपोर्ट असेल, ओके, पासपोर्टचा किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा कॉलेजचा जो जर तुम्ही ॲट प्रेझेंट कोणत्या जर कॉलेज करत असणार तर त्या ठिकाणी जो तुम्हाला
हे भेटतो, आय कार्ड भेटतो, तो सुद्धा ॲक्सेप्टेबल असतो मित्रांनो. किंवा जर तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असणार, ओके, तर तिथे जो तुम्हाला ID कार्ड जर भेटलेला असेल तो सुद्धा या ठिकाणी ॲज अ ओळखपत्र म्हणून तुम्हाला सबमिट करता येतो. ओके, जाहिरात क्रमांक 804 PR दिनांक 23/12/2024 अन्वयेच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींचे अनुषंगाने आणि पदभरतीकरिता केलेल्या ऑनलाईन अर्जामधील नमूद तपशिलाच्या अनुषंगाने उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाकरिता आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. तसेच सदर सर्व कागदपत्रांचे स्वसाक्षांकित छायांकित प्रती ऑनलाईन अर्जाच्या हार्ड कॉपीसह सादर करणे आवश्यक आहे. तर बघा, जेवढे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, तर हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार. सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, 2 सेट झेरॉक्स कॉपीज घेऊन जायच्या आहेत. ओके, किती घेऊन जाणार, 2 सेट झेरॉक्स कॉपीज घेऊन जाणार. आणि ह्या ज्या झेरॉक्स कॉपीज असणार मित्रांनो, ह्या कशा असायला पाहिजे, सेल्फ अटेस्टेड, ज्यावरती तुमची स्वतःची साईन असणार. ओके, जशी या ठिकाणी जसं ही साईन असेल तुमची, आणि त्या ठिकाणी ज्या तारखेला तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट लिहून घ्यायची आहे. ओके, क्लिअर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे, ज्यामध्ये सगळे तुमचे म्हणजे जे काही तुमचा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर तुमचे जेवढे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे ओरिजिनल आणि त्यांचे झेरॉक्स सेट सोबतच, त्यांच्यासोबत ते झेरॉक्स सेट सेल्फ अटेस्टेड असायला पाहिजेत. आणि सोबतच मित्रांनो, तुम्ही 2 पासपोर्ट फोटो घेऊन जायला विसरू नका. ओके, बरेचदा असं होतं मित्रांनो की पासपोर्ट फोटो वेळेवरती मागितला जातं आणि तुमच्याकडे नसेल तर मग गोंधळ होऊ शकतो. तर हा गोंधळ तुम्हाला वाचवायचा असेल तर तुम्ही आताच मी तुम्हाला सांगून ठेवतोय की 2 पासपोर्ट फोटोज. ओके, तर पासपोर्ट फोटो जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केलेला होता, तर त्या फोटोची कॉपी असले तर बेटर राहील. ओके, क्लिअर आहे. तर खालीलप्रमाणे सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तर डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर डॉक्युमेंटची लिस्ट काय दिलेली आहे, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे जो SSC ची जी मार्कशीट आहे मित्रांनो, तर तुम्हाला मार्कशीट, SSC ची मार्कशीट. ओके, आणि SSC चा जो सर्टिफिकेट असतो, डिप्लोमा सर्टिफिकेट असतो, ह्या दोन्ही गोष्टी घेऊन जाणे आहे. सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिकासह पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे, यामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण दिनांक नमूद असणे आवश्यक आहे. ओके, तर बघा, आता जर तुम्ही BSc नर्सिंग जर कंप्लीट झालेला असेल ना, तर 4ही वर्षाच्या फर्स्ट इयर टू फोर्थ इयर सगळ्या तुम्हाला मार्कशीट घेऊन जाणे कंपल्सरी आहे. सोबतच बघा मित्रांनो, आपल्याला एक पासिंग सर्टिफिकेट भेटतो, एकदम छोटासा A4 साईजला जर अर्धा कट केला ना, तर तेवढ्या ज्या साईजचा असतो ना, एक पासिंग सर्टिफिकेट असतो, त्यावरती आपली डेट ऑफ पासिंग मेन्शन केलेली असते. तर तो पासिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला घेऊन जाणे कंपल्सरी आहे. GNM जर झालेला असेल मित्रांनो, तर GNMच्या फर्स्ट इयर टू थर्ड इयर सगळ्या मार्कशीट आणि GNMला सुद्धा पासिंग सर्टिफिकेट मिळतो. तर हा पासिंग सर्टिफिकेट घेऊन जाणे कंपल्सरी आहे. ओके, मान्यता प्राप्त विद्यापीठाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच टक्केवारी नमूद करणारे प्रमाणपत्र. ओके, तर आपल्या याच्यावरती तर टक्केवारी वगैरे मेन्शन नसते मित्रांनो, परंतु जो युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला जो डिग्री सर्टिफिकेट भेटणार, ओके, तर तो डिग्री सर्टिफिकेट घेऊन जाणे कंपल्सरी आहे. त्यानंतर आहे मित्रांनो MSCIT सर्टिफिकेट. बघा, आता MSCITच्या रिलेटेड असं होऊ शकते मित्रांनो की काही कॅन्डिडेट्स असे असणार की ज्यांच्याकडे MSCचं सर्टिफिकेट आहे, MSCITचं सर्टिफिकेट आहे, बट काही कॅन्डिडेट्सकडे सर्टिफिकेट नाही. तर घाबरू नका मित्रांनो, तरी पण स्टील तुम्ही DV करिता हजर राहा. कारण बघा, महाराष्ट्र शासनाचा एक GR आहे मित्रांनो, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जॉईन झाल्यापासनं विदिन 2 इयर्स, ओके, 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला काय करता येतं, सर्टिफिकेट जमा करता येतो. ओके, क्लिअर आहे. तर MSCITचा जर सर्टिफिकेट असेल तर घेऊन जाऊ शकता, अदरवाईज नसेल तर तुम्ही 2 वर्षाच्या आतमध्ये MSCIT कोर्स कंप्लीट करून सर्टिफिकेट जमा करू शकता डिपार्टमेंटकडे. ओके, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र. बघा, तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, हे सगळं घेऊन जाणे आवश्यक आहे. ओके, सोबतच जर OBC कॅन्डिडेट्स असणार तर त्यांना NCL सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, म्हणजेच काय, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ओके, जन्म दिनांक समाविष्ट असलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. बघा, ज्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ मेन्शन आहे, अशा टाईपचं जर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता. किंवा तुमच्याकडे जर तहसीलदाराकडचा जो तहसीलदार किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडचा, बघा, यामध्ये ग्रामपंचायतचा दाखला चालणार नाही, तुमचा जन्म दाखला ग्रामपंचायतचा चालणार नाही, एकतर तहसीलदार किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा चालत असतो. किंवा तुमच्याकडे SDO, ओके, SDO कडचा जरी असेल तरी चालतो.
त्यानंतर SSC प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जर का ह्या दोन्ही गोष्टी नसणार तर तुमच्याकडे SSC जो सर्टिफिकेट असतो म्हणजे जो 10वीचा सर्टिफिकेट आहे त्यावरती सुद्धा आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन असते, तर तो सुद्धा तुम्ही जमा करू शकता. ओके. समांतर आरक्षण अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार आवश्यक ती मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. समजा जर तुम्ही फिमेल वुमन्स रिझर्वेशन जर ऑप्ट केला असेल तर तो सर्टिफिकेट, किंवा जर माजी सैनिकामधून जर फॉर्म भरलेला असेल तो सर्टिफिकेट, किंवा प्रकल्पग्रस्तामधून जर फॉर्म भरलेला असेल तो सर्टिफिकेट, भूकंपग्रस्तामधून जर फॉर्म भरलेला असेल, किंवा खेळाडू, अंशकालीन उमेदवार, अनाथ किंवा दिव्यांगामधून जर का फॉर्म भरलेला असेल तर त्याचा सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. ओके. त्यानंतर बघा, जर तुम्ही अनुसूचित जाती म्हणजेच ST SC आणि अनुसूचित जमाती म्हणजेच काय ST प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील संबंधित उमेदवारांनी त्या उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे, म्हणजेच बघा SC आणि ST सोडून, बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, SC आणि ST सोडून जर तुम्ही जर का OBC असणार तर OBCला कशाची गरज आहे, NCL उन्नत गटात, नॉन क्रिमिलियर म्हणजेच काय, उन्नत व प्रगत गटात न मोडल्याचा जो सर्टिफिकेट असतो त्याला आपण नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट म्हणतो. तर हा सन 2024 ते 2025 या वित्तीय फायनान्शियल इयर कोणता म्हटलेला आहे, 2024-2025चा जो सर्टिफिकेट असेल तो प्रमाणपत्र आणि सदर प्रमाणपत्राच्या 3 झेरॉक्स 3 छायांकित प्रती म्हणजेच काय 3 झेरॉक्स सुद्धा तुम्हाला सबमिट करायचे आहेत. ओके. विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करणे आवश्यक आहे. ओके. जर विवाहित महिला असेल तर एकतर तुमच्याकडे काय असेल, जो तुमचा मॅरेज सर्टिफिकेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट सोबतच जो नाव चेंज होतो मित्रांनो, नेम चेंजचा जो गॅजेट असतो तो गॅजेट सुद्धा घेऊन जाणे कंपल्सरी आहे. ओके. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, दिव्यांग आरक्षणातील, बघा जर दिव्यांगामधून जर फॉर्म भरलेला असेल तर दिव्यांगाचा सर्टिफिकेट घेऊन जाणे कंपल्सरी आहे आणि 40% मिनिमम 40% दिव्यांग असणे गरजेचा असतो. ओके. लेखनिकाची सुविधा घेतलेल्या, बघा ज्यांनी स्क्राईब ऑप्ट केलेला होता तर त्यांच्यासाठी सुद्धा ही सूचना आहे, तर तुम्ही वाचू शकता. ओके. त्यानंतर बघा, जर का तुम्ही कोणत्याही PSU सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा ऑटोनॉमस बॉडीमध्ये ॲज अ परमनंट एम्प्लॉई म्हणून जर काम करत असणार तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला NOC म्हणजेच काय, ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ओके. क्लिअर आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा सादर करणे आवश्यक आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो, तर या सेम PDF मध्ये खाली दिलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला मी फॉर्मॅट कसा असतो त्याची एक प्रिंट तुम्हाला घेऊन जाणे कंपल्सरी आहे. ओके. तर तो तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे, एका सिंपल A4 साईज पेपरवरती प्रिंट घ्या आणि तो फॉर्मॅट भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे. ओके. पोलीस ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता, बघा जो पोलीस व्हेरिफिकेशन होतो तर त्या पोलीस व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा एक फॉर्मॅट दिलेला आहे मित्रांनो, सेम PDF मध्ये फॉर्मॅट दिलेला आहे, तर तो फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन भरून द्यायचा आहे. ओके. क्लिअर आहे. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, वर नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह साक्षांकित प्रतींचा 3 संच, बघा मी या ठिकाणी सांगताना दोन सेट सांगितले होते मित्रांनो, तर 2 सेट नाही, यामध्ये क्लिअर कट इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तुम्हाला 3 सेट घेऊन जायचे आहेत. ओके. तर झेरॉक्स सेट किती घेऊन जाणार तुम्ही, 3 सेट, आणि हे झेरॉक्स कसे असणार, सेल्फ अटेस्टेड असणार. ओके. सेल्फ अटेस्टेड कसं करायचं मित्रांनो, तुमची या ठिकाणी सही असेल आणि त्याखाली ज्या तारखेला तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ओके 8 तारखेला जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर 8 तारीख अशी लिहून घ्यायची आहे. ओके. क्लिअर आहे. संच पडताळणीकरिता सादर करणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करताना जे फोटो अपलोड केला होता त्याच्या 2 छायाचित्र प्रतीसोबत, बघा मी ऑलरेडी सांगितलं होतं मित्रांनो की तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ घेऊन जायचे आहेत, आणि किती घेऊन जायचे आहेत, 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ. कोणते पासपोर्ट साईज फोटोग्राफ, जे तुम्ही अपलोड केलेला होता ज्यावेळेस ॲप्लिकेशन टाकलेला होता त्यावेळी. ओके. त्यानंतर काय म्हटलेलं आहे मित्रांनो, कागदपत्र पडताळणी कार्यक्रमादरम्यान उमेदवाराने गैरवर्तणूक केल्यास उमेदवाराविरोधात नियमोचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी कार्यवाही करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. ओके. उपरोक्त बाबत काही शंका असल्यास नागपूरची जी हे हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो, तर ह्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला जर काही डाऊट असतील तर विचारू शकता. ओके. आणि या भरती प्रक्रियेअंतर्गत ज्या काही वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती असेल मित्रांनो, तर ही जी वेबसाईट आहे www.nmcnagpur.gov.in, तर यावरती तुम्ही व्हिजिट करून बघू शकता. ओके. क्लिअर आहे. तर बघा या ठिकाणी तो तुम्हाला जो दिसतोय हा काय आहे मित्रांनो, स्मॉल
स्मॉल फॅमिली नॉर्मचा सर्टिफिकेट, म्हणजेच काय, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. तर तुम्हाला काय करायचं आहे, A4 साईज पेपरवरती प्रिंट घ्यायचा आहे मित्रांनो. जस्ट तुम्ही काय करणार, प्रिंट घेणार आणि हा फॉर्मॅट पूर्णपणे भरून देणार. ओके, आणि भरून बघा या ठिकाणी सही करायची आहे, दिनांक लिहायचा आहे आणि कोणत्या ठिकाण तर नागपूर येणार. ओके, आणि ज्या दिवशी तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ती डेट या ठिकाणी मेन्शन करायची आहे. ओके, त्यानंतर नागपूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग. बघा नागपूर महानगरपालिके सरसेवा, तर चारित्र्य विषयक पडताळणी. ओके, जो कॅरेक्टर सर्टिफिकेट असतो, ओके, कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी तुमचा काय होतो, पोलीस व्हेरिफिकेशन होतं. ओके, तर पोलीस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला हा फॉर्मॅट भरून देणे कंपल्सरी आहे. ओके, क्लिअर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरून द्याव्या लागणार. हे पण तुम्हाला सेम A4 साईजच्या पेपरवरती प्रिंट घ्यायचा आहे आणि सिंपल तुम्हाला भरून द्यायचा आहे. कोणत्याच प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी बॉन्ड पेपरवरती वगैरे काही लिहून द्यायचा नाही मित्रांनो, किंवा स्टॅम्प पेपरवरती वगैरे, म्हणजे जो स्मॉल फॅमिली नॉर्मचा जो सर्टिफिकेट आहे किंवा पोलीस व्हेरिफिकेशनचा सर्टिफिकेट आहे, हा जो आहे तो सिंपल A4 साईज पेपरवरती घेणार तुम्ही. ओके, यासाठी कोणत्याही स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही. ओके, पुढे बघूयात मित्रांनो. तर या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेत बघा या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल पदांची लिस्ट दिलेली आहे, की जे सिरियल नंबर, बघा या ठिकाणी जे सिरियल नंबर आपण म्हटलेला होता ना. ओके, हे बघा हे या ठिकाणी जे सिरियल नंबर सांगितलेले होते मी तुम्हाला 1 to 24, 25 to 48, तर ही सिरियल नंबरची लिस्ट या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे. तर तुमचा ज्या पदाकरिता तुम्ही अप्लाय केलेला आहात तर त्या पदाच्या उमेदवारांनी ती पर्टिक्युलर लिस्ट बघायची आहे. तर या ठिकाणी आता जशी ही लिस्ट कोणाची होती, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, तर ही लिस्ट ट्री ऑफिसर वृक्ष अधिकाऱ्याची आहे. ओके, आणि यानंतरची जी लिस्ट आहे ही ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची आहे मित्रांनो. त्यानंतर बघा अजून जर स्क्रॉल डाऊन केलं तर यामध्ये बरेचसे कॅन्डिडेट्स दिसत आहेत आपल्याला. ओके, त्यानंतर हे बघा नर्स परिचारिका, यामध्ये टोटल 120 कॅन्डिडेट्सला बोलवण्यात आलेले आहेत, ज्यांचा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे ते पण, आणि सोबत कोण असणार, वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट्सचे नाव आहेत ते. ओके, तर बघा हा 1, 2, 3. ओके, तर पहिल्या जे कॅन्डिडेट्स आहेत, आता जसं आपण या ठिकाणी आपण एकदा परत शेड्यूल बघून घेऊया. तर या ठिकाणी काय म्हटलेला होता की 1 ते 30 पहिल्या सेशनमध्ये कोणाला बोलवण्यात आलेला होता, 1 ते 30 पर्यंतचे जे कॅन्डिडेट्स आहेत. ओके, तर बघा या ठिकाणी आपण बघून घेऊयात परत एकदा. ओके, 1 ते 30 पर्यंतचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना पहिले जावं लागणार. परत 31 ते 60 पर्यंतचे जे कॅन्डिडेट्स, तर ही पूर्ण लिस्ट आहे मित्रांनो. तर ही लिस्ट कशी डाउनलोड करायची आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, आणि परत अजून काही खाली इन्स्ट्रक्शन्स दिसतात की ते आपण चेक करून घेऊयात. ओके, तर बघा ही अशा प्रकारची प्रत्येक पोस्टची या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. ओके, तर यानंतर तर काही इन्स्ट्रक्शन्स नाही मित्रांनो. तर यामध्ये जो काही नागपूर NMCची जी रिक्रुटमेंट झालेली होती मित्रांनो, 5 पोस्टकरिता रिक्रुटमेंट झालेली आहे. तर या संदर्भात तुमचा जो DV होणार आहे, म्हणजेच काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन होती मित्रांनो ती मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा वेन्यू कोणता असणार, डेट्स कोणते असणार, ओके, कोणत्या तारखेला होणार, टाईम ड्युरेशन सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्या ड्युरेशनमध्ये होणार किंवा कोणत्या टाईमवरती होणार. ओके, कोणत्या ठिकाणी होणार, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणत्या डॉक्युमेंटची गरज आहे ती लिस्टसुद्धा मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. ओके, क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो, आता परत एकदा मी तुम्हाला लिस्ट रिवाईज करून देण्याचा प्रयत्न करतो. जर का तुमचा GNM जर झालेला असेल तर बघा आपण स्टार्टिंगपासून बघूयात. एकतर तुमच्याकडे काय असायला पाहिजे, जो 10वीची मार्कशीट असेल. एक सेकंड, बघा हे 10th तुम्हाला मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट भेटतो. ओके, ते घेऊन जावं लागेल. 12th तुम्ही काय करणार, मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट घेऊन जाणार. जर तुमचा GNM झालेला असेल मित्रांनो, तर GNMच्या 3ही वर्षाच्या मार्कशीट्स, ओके, 3ही वर्षाच्या मार्कशीट आणि याचा जो पासिंग सर्टिफिकेट असेल तर हा पासिंग सर्टिफिकेट घेऊन जायचा आहे. ओके, त्यानंतर समजून घ्या, जर का तुमचा BSc नर्सिंग जर झालेला असेल तर 1st इयर टू 4th इयरच्या सगळ्या मार्कशीट घेऊन जायच्या आहेत आणि सोबतच पासिंग सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. ओके, BSc झालेला असेल मित्रांनो तर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट, ओके, डिग्री सर्टिफिकेट घेऊन जाणे कंपल्सरी आहे. आणि जर का GNM झालेला असेल तर डिप्लोमा भेटतो. ओके, कोणता सर्टिफिकेट भेटणार, डिप्लोमा सर्टिफिकेट भेटणार. तर तो डिप्लोमा सर्टिफिकेट घेऊन जाणे कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला कशाची गरज पडणार, जो MNC काउन्सिल आहे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आहे, त्याचा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. ओके, आणि जर तुम्ही रिन्युअल केलेलं असणार तर रिन्युअल सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता आहे. ओके, त्यानंतर तुमचा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ओके, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दोनही लागणार. ओके, त्यानंतर तुमच्याकडे
डोमिसाईल सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता आहे. ओके, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जर असेल तर ती नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही कॅरी करा मित्रांनो. ओके, त्यानंतर जर OBC कॅन्डिडेट असेल तर NCL सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर EWS कॅन्डिडेट असेल तर EWSचं सर्टिफिकेट किंवा SCBC असेल तर SCBCचा सर्टिफिकेट घेऊन जाणे कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर बघा अजून आधार कार्ड किंवा मग तुम्ही पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता मित्रांनो, एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून. तुमचा हॉल तिकीट घेऊन जायचा आहे. ओके, ऑनलाईन अप्लिकेशनची प्रिंट घेऊन जायची आहे. 2 पासपोर्ट फोटो घेऊन जायचे आहेत. ओके, तर एवढ्या सगळ्या डॉक्युमेंट्सची तुम्हाला गरज पडणार आहे मित्रांनो. तर हे सगळे डॉक्युमेंट्सचे तुम्हाला ओरिजिनल आणि 3 सेट झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहे. ही सेट अटेस्टेड असायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, नागपूर NMCची जी रिक्रुटमेंट आली होती त्या संदर्भात जी काही माहिती होती मित्रांनो, मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कोणत्या तरी इन्फॉर्मेशन सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.